थिअरी ऑफ डॉमिनन्स डिपेंडन्स. आता या थेअरीबद्दल बहुतांश वेळा तुम्ही कुठेही वाचलेलं नसेल किंवा ऐकलेलं नसेल, मात्र त्याच्या नावातच अर्थ आहे. डॉमिनन्स डिपेंडन्स म्हणजे काय, तर समाजामध्ये तुम्ही जीवन जगत असताना बहुतांशी वेळा आपण आपल्या ज्या बेसिक गरजा असतात, ज्याच्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टींचा समावेश होतो, तर बहुतांशी वेळा तुम्ही या गरजांसाठी जेव्हा एखाद्यावरती अवलंबून असता, तर तेव्हा तिथे बहुतांश वेळा डॉमिनन्स आपल्याला पाहायला मिळतो. डॉमिनन्स म्हणजे काय, तर थोडक्यात आपण म्हणू शकतो की तुम्हाला तुमच्या ज्या चॉईसेस असतात त्याचं महत्त्व राहत नाही. तुम्हाला तुमच्या चॉईसेस राहत नाही, तुमचं फ्रीडम राहत नाही, किंवा त्याच्यासोबतच आता जर चॉईसेसच नाही आहेत आणि फ्रीडमच नाही आहे, तर मग बाकीच्या गोष्टींचा तुम्ही विचारच करू शकत नाही. ठीक आहे. मग हे कशा पद्धतीने ही जी साखळी आहे किंवा ही जी चेन आहे ती शोषणकारी आहे, तर याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता लक्षात घ्या, डॉमिनन्स आणि डिपेंडन्स ही जी साखळी आहे, तर ती काही आत्ता सुरू झालेली नाही आहे, किंवा याचं रूप जे आहे, याचं जे स्वरूप आहे ते फक्त मॅनमेड आहे का, मानवाने हे तयार केलेलं आहे का, तर नाही. लक्षात घ्या, ही जी साखळी आहे ही नैसर्गिकरित्याच तयार झालेली आहे. आता नैसर्गिकरित्या याचं नेचर कसं म्हणू शकतो आपण, तर लक्षात घ्या, तुम्ही जर निसर्गामध्ये आढळणारी फूड चेन पाहिली तर ती लक्षात घ्या. फूड चेनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की जे गवत असतं, साधारण आपलं गवत असतं, तर त्या गवताला कोण खातं, तर आपण म्हणतो की गाई असेल किंवा हरिण असेल तर ते खातं. मग आता हे जे हरिण आहे तर त्याला कोण खातं बरं, तर याला वाघ खातो, किंवा त्याच्यापेक्षा हायेस्ट कंझ्युमर असणारा जो स्पेसीज आहे, प्रजाती आहे, तर ती खाते. म्हणजेच काय आपण म्हणू शकतो थोडक्यात इथे की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आता जर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ठीक आहे, आता जर तुम्हाला प्रश्न विचारला की हरिण आहे त्याला वाघाने का खाल्लं, म्हणजे किंवा का हरिण बळी गेला, त्याचं फूड काय, हरिण जे आहे ते वाघाचं फूड का आहे, इथे प्रश्न विचारला तर आपल्या समोर एक सहजच उत्तर आहे, खूप साधं, की हरिण हे वीक होतं म्हणून. बरोबर ना, आपण हाच विचार करतो. म्हणजे थोडक्यात काय, जो वीक आहे, जो कमजोर आहे, तर त्याचं शोषण केलं जातं. मग महत्त्वाचे काय राहते बरं, तर पॉवर राहते. बरोबर ना. मग ती पॉवर कोणत्या गोष्टीमधून मिळते, तर ती पॉवर मिळते तुमच्याकडे असलेल्या रिसोर्सेसमधून. मग रिसोर्सेस म्हणजे काय असतात, तर तुमची साधन संपत्ती असेल, तुमच्याकडे असणारे जे काय असेट्स आहेत, तर त्या गोष्टींचा त्याच्यात समावेश होतो. आणि आजच्या जगामध्ये विचार कराल तर ते म्हणजे मनी हे तुमच्यासाठी सर्वात जास्त असेट असतं. बरोबर ना. ओके. आता मग हीच पॉवर जर तुम्ही एन्शंट हिस्ट्रीमध्ये गेला भारताच्या किंवा काय, आता हे आपण पाहिलं फूड चेनच्या बाबतीत, म्हणजे नैसर्गिकरित्या हा डॉमिनन्स डिपेंडन्स कशा पद्धतीचा हे पाहिलं. आता जर मी तुम्हाला प्रश्न केला की सपोज की तुम्ही जंगलामध्ये आहात, आता थोडक्यात लक्षात घ्या, मानवसुद्धा एक ॲनिमलच आहे. म्हणजे आपण जंगलांपासून किंवा जंगल तोडून दुसरीकडे राहायला आलो, किंवा आपलं एक वेगळ्या पद्धतीचं आपण एक सिव्हिलायझेशन डेव्हलप केलं, याचा अर्थ आपण ॲनिमल नाही आहे असं नाही आहे. ठीक आहे, आपल्यामध्ये प्राणी आणि माणूस याच्यामध्ये एक फरक हाच आहे की माणूस जो आहे तो विचार करू शकतो आणि ॲनिमल जे आहेत ते विचार करू शकत नाहीत, आणि हाच एक बेसिक फरक आहे. तर त्याच्यामुळे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा बनतो. आता जर मी हा प्रश्न विचारला की जर व्हॉट इफ जर माणसामध्ये सुद्धा जो प्राण्यांमध्ये सेन्स नाही आहे विचार करण्याचा, तो जर माणसाला पण देवाने शक्ती दिली नसती की माणूससुद्धा विचार करू शकतो, ही जर शक्तीच नसती माणसाकडे, तर मला सांगा, जी हायेस्ट कंझ्युमिंग स्पेसीज आहे, हायेस्ट कंझ्युमर आहे, जर नॅचरल फूड चेनचा विचार केला तर आपल्यासमोर येतं जंगल का राजा शेर. बरोबर ना. तर त्याच्या पुढे जर एका व्यक्तीला तुम्ही, एका मानवाला उभं केलं ज्याच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचं हत्यार नाही, तर तेव्हा कोण पॉवरफुल ठरेल, म्हणजे आणि दोघांमध्ये लढाई झाली तर कोण पॉवरफुल ठरेल, तर डेफिनेटली लक्षात घ्या, इथे पॉवरफुल हा
जंगल का शेर तोच ठरेल, बरोबर ना? जंगल का राजा शेर, बरोबर. आता इथे तुमचं इक्वल फील्ड काय आहे लढण्याची, बरं, संघर्ष करण्याची? तर ती आहे फिजिकल पॉवर. आणि त्या पॉवरच्या बाबतीत जर विचार केला तर शेर जो आहे तो खूप स्ट्रॉंग राहील मानवाच्या फिजिकल पॉवरपेक्षा. म्हणूनच इथे डिफीट कोण होईल, हारेल कोण? तर जास्त शक्यता आहे की मानव हारू शकतो, राईट? ओके, मग ठीक आहे. आता लकीली आपण म्हणू शकतो की आपल्याकडे एक वेगळंपण जे आहे प्राण्यांपेक्षा ते म्हणजे विचार करण्याचे पॉवर आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला वेगळं बनवते. आणि म्हणूनच लक्षात घ्या, जर तुम्ही पूर्ण पृथ्वीचा विचार केला तर या पूर्ण पृथ्वीवरती हायेस्ट आपण म्हणू शकतो की डॉमिनेटिंग स्पेसिस कोणती आहे. थोडक्यात आपण म्हणू शकतो डॉमिनन्स म्हणजे काय, तर तुमच्या हातामध्ये तुम्ही कंट्रोल करू शकता बऱ्यापैकी गोष्टी, ठीक आहे. प्रभावकारी स्पेसिस म्हणू शकतो, तर ते आहे मानव. समजते? ओके, मग मानव हळूहळू जंगल तोडू लागला. जंगलापासून वेगवेगळे आपण आपली एक सिव्हिल सोसायटी डेव्हलप केली, बरोबर ना? आता प्रश्न येतो की मग डॉमिनन्स डिपेंडन्स कशामध्ये असेल? कोणावरती आता तुम्ही डॉमिनन्स दाखवणार? म्हणजे जंगलामध्ये असणारे प्राणी तर तुम्ही साईडलाईन केले, मग आता कोणावरती तुम्ही डॉमिनन्स दाखवणार? तर मग आता येतं मनुष्यामध्ये असणारा संघर्ष. मग तो एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्यासोबत असणारा संघर्ष असेल किंवा मग तो जेंडर बायस्ड संघर्ष असू द्या, म्हणजे स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये असलेला संघर्ष असेल. एकेकाळी लक्षात घ्या, जर तुम्ही इक्वल फील्ड म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ किंवा फिजिकल पॉवरचा विचार करून जर महत्त्व लक्षात घेतलं, म्हणजे जर तुम्ही एन्शंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री असेल तिथे पहा, स्त्रिया घरामध्ये असायच्या. अशी फार खूप रेअर एक्झाम्पल आहेत की स्त्रिया युद्ध करायला बाहेर पडलेल्या असतील, जसं की झाशी की राणी अँड ऑल, एक्सेप्शन म्हणू शकतो. पण बहुतांशी स्त्रिया या घरामध्ये असायच्या. आता याला एक रिझन दिलं जातं. ते रिझन म्हणजे काय, तर स्त्रियांकडे असणारी फिजिकल स्ट्रेंथ. आता ती फिजिकल स्ट्रेंथ ही पुरुषांमध्ये जास्त असते ॲज कम्पेअर टू द फिमेल. आणि म्हणूनच तुम्हाला आपल्याला पाहायला मिळेल की आता युद्ध कशासाठी व्हायचे, तर रिसोर्सेससाठीच. अगदीच. मग रिसोर्सेस काय देतात तुम्हाला? पॉवर देतात. तर मग हे युद्धावरती जाणारे कोण असायचे? पुरुष. येस, ओके. हळूहळू आपण विज्ञानाकडे वळलो. जुन्या धार्मिक गोष्टींचा जो पगडा होता तो हळूहळू आपल्या डोळ्यासमोर यायला लागला. आपण तर्काच्या आधारावरती निर्णय घ्यायला लागलो. तर्क म्हणजे काय, तर वैज्ञानिक डेव्हलपमेंट झाल्यामुळे आपण पुरावे पाहायला लागलो. पुराव्यांच्या आधारावरती आपण विश्वास ठेवायला लागलो गोष्टींवरती. म्हणजे धर्माने ज्या आधी गोष्टी सांगितलेल्या तुम्हाला त्याच्यावरती आता क्वेश्चन मार्क यायला लागला. ओके, वैज्ञानिक डेव्हलपमेंट झाली, युद्ध थांबली, आपण शांततेच्या दुनियेकडे जायला लागलो. आणि जागतिकीकरणानंतर तर आज अशी समाजव्यवस्था बनलेली आहे किंवा पूर्ण जगच असं बनलेलं आहे की लक्षात घ्या, आज जर अमेरिका आणि चायनाने जरी ठरवलं की एकमेकांना युद्ध करायचे आहेत तर ते करू शकत नाही. का? कारण लक्षात घ्या, आफ्टर ग्लोबलायझेशन एकमेकांवर असलेली डिपेंडन्सी, अवलंबित्व खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळे ते युद्धसुद्धा करू शकत नाही. लक्षात घ्या. मग शांततेकडे वळू आपण. तर जर तुम्ही स्त्री आणि पुरुषांचा विचार केला, एकेकाळी लक्षात घ्या, युद्ध होती म्हणून डॉमिनंट
हायेस्ट डॉमिनेटिंग स्पेसिस जर स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा जर विचार केला तर पुरुष राहिले आहेत. आणि जर भारताचा तुम्ही विचार केला, भारतासारख्या देशाचा, तर आपल्यामध्ये पुरुष प्रधान व्यवस्था आजही प्रस्थापित आहे खूप जास्त प्रमाणामध्ये. मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. तुम्हाला डिग्री घ्यायला दिली जाईल म्हणजे, पण तुम्ही डिग्रीनंतर एज्युकेशन घेऊ शकत, डिग्रीनंतर जॉबला जाऊ शकत नाही. डिग्री घ्यायला देतील मात्र जॉब करू देणार नाहीत. किंवा आजही तुम्ही लक्षात घ्या, आपण जरी आकडेवारीनुसार दाखवत असू की भारताचं जे स्त्रियांचं एज्युकेशन लेवल आहे ती 57% 77% गेलेली आहे आणि रुरल एरियामधले सुद्धा ती आकडेवारी जी आहे ती वाढलेली आहे. बट इन रियालिटी किती स्त्रिया अर्निंग करतात किंवा किती स्त्रिया पैसे कमवतात? कारण ॲक्च्युअल फ्रीडम हे तिथेच आहे की तुम्ही इकॉनॉमिकली किती डिपेंड आहात, म्हणजे इंडिपेंडंट आहात. थोडक्यात इकॉनॉमिकली डिपेंडंट असणं, तिथे तुम्हाला फ्रीडम नसतं. आणि जिथे फ्रीडम नाही तिथे चॉईसेस नसतात. आणि जिथे चॉईसेस नाही तिथे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जगणं हे अस्तित्वात नसतं. आता हे फक्त स्त्रियांना लागू होत नाही तर ते पुरुषांना सुद्धा लागू होतं म्हणजे. ओके, तर आपण डॉमिनन्स आणि डिपेंडन्सबद्दल बोलत होतो. तर मग आज जी दुनिया आहे, आज जे जग आहे, तर ते नॉलेजचं आहे. ज्या व्यक्तीकडे नॉलेज आहे ती त्याच्यासाठी पॉवर आहे. म्हणजे येस, असेट मॅटर करतात, असेट असणं महत्त्वाची गोष्ट डेफिनेटली आहे. मात्र जर तुम्ही नॉलेज याला एक प्लॅटफॉर्म समजला आणि त्या लेवलवरती जर विचार केला की इथून पुढच्या जगामध्ये तुम्ही स्त्री आणि पुरुष यांच्या इक्वॅलिटीबद्दल काय विचार करता, तर डेफिनेटली लक्षात घ्या, फिजिकल स्ट्रेंथ, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्ट्रेंथ नॅचरली मेल इज अ डॉमिनेटिंग स्पेसिस. बट जर तुम्ही नॉलेजच्या बाबतीत विचार केला, ज्ञान ज्याला म्हणतो आपण, जे शिक्षणाने मिळतं आणि अगदीच अनुभवाने सुद्धा मिळतं, तर तिथे लक्षात घ्या, जर स्त्रियांनी जास्तीत जास्त शिक्षण घेतलं तर हा डिफरन्स राहणार नाही. आणि लक्षात घ्या, इक्वालिटी कधीच शक्य नसते, समानता कधीच शक्य नसते. एकतर स्त्रिया डॉमिनेटिंग स्पेसिस ठरतील एका काळानंतर, किंवा म्हणजे आता आहे पुरुष प्रधान व्यवस्था, कदाचित ती सुरू राहू शकते. आणि म्हणूनच आता एकमेव असं हत्यार जे आहे किंवा शस्त्र म्हणू शकतो ते आहे नॉलेज. आणि म्हणूनच आज जरी तुम्हाला डिग्री घेऊन दिली, जी स्त्रीवादी विचार असणारी किंवा स्त्रीवादी विचार ठेवणाऱ्या स्त्रियांची जरी मध्ये मध्ये एक वेव येऊन जात असेल फ्रीडम, समानता आणि ह्या सर्व गोष्टींना घेऊन, तर मग फ्रीडम हे तुम्हाला खुश करण्यापुरतंच दिलं जातं. तर ते ॲक्च्युअल खरंच फ्रीडम आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे. अँड दॅट्स ऑल.